गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी आम्हाला डॅडावरती इतकं प्रेम येत होतं की डॅडाच्या कुशीत जाऊनच झोपायचं होतं. आज राधूसाठी ऑमलेटचा ब्रेकफास्ट बनवलेला. आमच्या गॅसचे बर्नर थोडे खराब झालेले आणि साईडने गॅस थोडा लीकही होत होता, म्हणून आम्ही निघालो गॅस घ्यायला. आता पेटाला जातच होतो तर तिथला सांबार राईस कसं मिस करणार ना, म्हणून आम्ही गेलो सरस्वतीमध्ये सांबार राईस खायला. आम्ही तर सांबार राईसची फॅन होतोच, पण आता मम्मी आल्यापासून मम्मीसुद्धा सांबार राईसची फॅन झालेली आहे. इकडे 2 प्रकारचे राईस मिळतात, व्हाईट राईस आणि रेड राईस. मी आणि मम्मीने आम्ही व्हाईट राईस घेतला आणि युग नेहमी रेड राईस घेतो. आता आपली राधा शांत बसणाऱ्यांमधली मुलगी आहे का? खाली सोड म्हणत होती आणि खेळता खेळता पडली, म्हणून मग थोडंसं वॉटरमेलन ज्यूस तिला पाजलं. मग काय, आम्ही खुश झालो. गेलो तर होतो गॅस घ्यायला, बट युगला अर्जंट मीटिंगसाठी जावं लागलं, म्हणून तो बोलला की तुम्ही किराणा करा आणि घरी जा, आपण गॅस नंतर बघूया. आता इथे पण राधा काही शांत बसत नव्हती. तिथले सगळे वर्कर्स राधाची नुसती मस्ती बघत होते आणि ते सुद्धा तिच्यासोबत खेळत होते. ॲक्च्युली आणायचं असतं थोडंसं सामान, पण मग गेलो की दिसलं की हे पण घेऊ, ते पण घेऊ, हे पण लागतंय, ते पण लागतंय, असं होतं. तुमच्यासोबतही असं होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे ना इंडियामधले ऑलमोस्ट सगळे आयटम्स इम्पोर्ट होतात, त्यामुळे इंडियन ब्रँड्सचे भरपूर गोष्टी मिळतात. टाटा सॉल्ट आधी मिळत नव्हतं, बट यावेळेस मिळालं म्हणून मी पटकन टाकून घेतलं. 2 दिवसापूर्वी ना चहा घेताना मला असंच गुड डे बिस्किटची आठवण झाली, बट म्हटलं इथे कुठे मिळणार आहे गुड डे बिस्किट. बट आज गेल्यावर मला ॲक्च्युली गुड डे बिस्किट मिळालं. ते म्हणतात ना, मॅनिफेस्टेशन इज ट्रू. मम्मी बोलली कुरमुरे पण घे, जायच्या आधी ना तुमच्यासाठी मस्त चिवडा बनवून जाईल. राधाचे दररोज काही ना काहीतरी नवीन करामती असतात. आता आज तिने मम्मीला पीठ मळताना बघितलं तर तिलाही पीठ मळायचं होतं आणि मम्मी जसं करत होती तसंच ती पण करत होती. आज मी फ्रूट सॅलड बनवलेलं. जेवणानंतर मस्त ते सगळ्यांनी खाल्लं. रात्रीचे 11 वाजले, बट राधाच्या करामती काही थांबत नाही आणि असं संपवला आजचा दिवस.